Hello student, welcome Rayat Online School Education. Today's subject name is Bookkeeping and Accountancies. Topic name Accounts of Not for Profit Concern. Myself Varsha Chandrasekhar Jadhav, Dhananjay Rao Gadge, College of Commerce, Satara. Today see the unsolved problem number 11, book page number 121. From the following balance sheet and receipt and payment account of New English School Barshi, prepare income and expenditure account for the year ending 31st March 2020 and balance sheet as on that date. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काय प्रिपेअर करायला सांगितलं आहे या एक्झाम्पलमध्ये? तर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट. मग समोर तुम्हाला बॅलन्स शीट दिसते. बॅलन्स शीट ॲज ऑन 1 एप्रिल 2019 ही ओपनिंगची बॅलन्स शीट दिसते. त्याचबरोबर पुढे दिसतंय रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2020. म्हणजे रिसिट अँड पेमेंट अकाउंटच्या अमाऊंट्स आपल्याला इथं दिलेले आहेत आणि खालीच त्याचबरोबर ॲडजस्टमेंट दिलेले आहेत. मग पहिल्यांदा आपण एक्झाम्पल वाचूया. मग काय आहे एक्झाम्पल? बॅलन्स शीट ॲज ऑन 1 एप्रिल 2019 ओपनिंगच्या आहेत. ओपनिंगच्या सर्व अमाऊंट आपण न्यू बॅलन्स शीटला ओपनिंग अमाऊंट्स म्हणून मांडत असतो. मग कॅपिटल फंड बघा लॅबिलिटी साईडला दिसतात 6,43,000 लॅबिलिटीला मांडणार आहे. ॲसेटला बघा कॅश इन हँड 6,000, कॅश ॲट बँक 10,000. त्याच पद्धतीने आपल्याला रिसिट अँड पेमेंट अकाउंटला पण बघा दिसत आहे टू बॅलन्स रिसिट साईडला टू बॅलन्स ब्रॉड डाऊन कॅश इन हँड 6,000, कॅश ॲट बँक 10,000. दोन्ही अमाऊंट सेम आहेत त्यामुळे त्या कॅन्सल होत आहेत. त्याचबरोबर नॉट फॉर प्रॉफिट कॉन्सर्नमध्ये आपण ओपनिंग बॅलन्स घेत नाही. नेक्स्ट आहे बिल्डिंग 4,50,000, फर्निचर 72,000, लायब्ररी बुक 45,000, कम्प्युटर लॅबोरेटरी 60,000. या सर्व अमाऊंट आपण ॲज इट इज आपल्या न्यू बॅलन्स शीटला घेणार आहोत ओपनिंग बॅलन्स म्हणून. नेक्स्ट बघा रिसिट साईडला टू बॅलन्स ब्रॉड डाऊन कॅश इन हँड 6,000, कॅश ॲट बँक 10,000. ओपनिंगच्या अमाऊंट्स आहेत त्या आपण आपल्या नॉट फॉर प्रॉफिट कॉन्सर्नमध्ये घेत नाही. नेक्स्ट टू ट्युशन फी 90,000 इन्कम आहे. टू टर्म फीज 3,000 इन्कम आहे. टू ॲडमिशन फीज 12,000 इन्कम आहे. टू डोनेशन 61,000 इन्कम आहे पण कॅपिटलाइज झालेला आहे त्यामुळे त्याच्यावरती ॲडजस्टमेंट असल्यामुळे तिथं आपण एक टिक करूयात. नेक्स्ट टू इंटरेस्ट रिसिव्ड 2,000 इन्कम. टू गव्हर्नमेंट ग्रँट रेव्हेन्यू 1,20,000 इन्कम. टू सन्ड्री रिसिट्स 11,000 इन्कम. नेक्स्ट बघा आता पेमेंट. बाय सॅलरी 90,000 एक्सपेंडिचर्स आहेत. बाय लायब्ररी बुक 14,000 लायब्ररी बुक परचेस केलेले दिसत आहेत. पेमेंट झालेलं आहे म्हणजे परचेस झालेलं आहे म्हणून लायब्ररी बुकमध्ये काय करणार आहे 14,000 अमाऊंट आपण ॲड करणार आहोत. नेक्स्ट आहे बाय ऑफिस रेंट 10,000 एक्सपेंडिचर्स. बाय प्रिंटिंग अँड स्टेशनरी 22,000 एक्सपेंडिचर्स. बाय सन्ड्री एक्सपेन्सेस 12,000 expenditures. By insurance 10,200 expenditures. By sport expenses 8,000 expenditures. By annual gathering expenses 9,000 expenditures. बाय फर्निचर 50,000 फर्निचरही परचेस केलेलं आहे म्हणून ओपनिंगच्या फर्निचर अमाऊंटमध्ये ही 50,000 अमाऊंट आपण ॲड करणार आहोत. नेक्स्ट बाय रिपेअर्स 15,000 एक्सपेंडिचर्स. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन कॅश इन हँड 4,800, कॅश ॲट बँक 70,000. या अमाऊंट आपण आपल्या बॅलन्स शीटला मांडणार आहोत. आता आपण ॲडजस्टमेंट बघूया. आउटस्टँडिंग सॅलरी ऑफ ₹9,000 ड्यू बट नॉट पेड. सॅलरीला आपल्याला टिक करावी लागेल. सॅलरीमध्ये आउटस्टँडिंग ॲड करणार आहोत आणि दुसरा इफेक्ट आपण लॅबिलिटीला मांडणार आहोत. नेक्स्ट आउटस्टँडिंग ट्युशन फी 15,000. ट्युशन फी कुठे दिसते तुम्हाला तर रिसिट साईडला दिसते म्हणून ट्युशन फीला टिक करा. अमाऊंट ड्यू बट नॉट रिसिव्ड म्हणून ट्युशन फीमध्ये ॲड आणि दुसरा इफेक्ट आपण आपल्या ॲसेटला मांडणार आहोत. नेक्स्ट आहे डेप्रिसिएशन लायब्ररी बुक्स बाय 9,000 म्हणून लायब्ररी बुकला एक टिक करा. डेप्रिसिएशन लायब्ररी बुकमधून लेस करणार आहोत आणि दुसरा इफेक्ट एक्सपेंडिचरला मांडणार आहोत. नेक्स्ट आहे फर्निचर बाय 10,000 फर्निचरला टिक करा. इथंही तसाच इफेक्ट करणार आहे. डेप्रिसिएशन फर्निचरमधून लेस करणार आहे आणि दुसरा इफेक्ट एक्सपेंडिचरला मांडणार आहोत. आता आपण फॉर्मॅट पाहणार आहोत. हा आहे इन्कम अँड एक्सपेंडिचरचा फॉर्मॅट. इन द बुक्स ऑफ न्यू इंग्लिश स्कूल बार्शी इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2020. लेफ्ट साईडला डेबिट, राईट साईडला क्रेडिट लिहिणार आहोत. खाली एक्सपेंडिचर्स अमाऊंटचे 2 कॉलम. राईट साईडला इन्कम अमाऊंटचे 2 कॉलम असतील. नेक्स्ट असेल बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2020. लेफ्ट साईडला लायबिलिटी अमाऊंट, राईट साईडला ॲसेट्स
अमाऊंट, अशा पद्धतीने आपला हा 2 फॉर्मॅट असणार आहेत. मग आता आपण एक्झाम्पल बघूयात. फ्रॉम द फॉलोइंग बॅलन्स शीट अँड रिसिट अँड पेमेंट अकाउंट ऑफ न्यू इंग्लिश स्कूल बार्शी. मग त्यांची जी बॅलन्स शीट दिलेली आहे ती कोणती आहे? खाली दिलेली बॅलन्स शीट ॲज ऑन 1 एप्रिल 2019. मग पहिले अमाऊंट आहे कॅपिटल फंड 6,43,000. लॅबिलिटी साईडला मांडून घ्या. कॅपिटल फंड 6,43,000. इनर कॉलमला अमाऊंट मांडलेली आहे कारण त्याच्यावरती आपल्याला सरप्लस ॲड करायचं असेल, अजून काय ॲडजस्टमेंट असेल तर पाहणार आहोत. नेक्स्ट आहे कॅश इन हँड 6,000, कॅश ॲट बँक 10,000. ज्या ॲसेटला अमाऊंट दिसत आहेत त्या आपण नॉट फॉर प्रॉफिट कॉन्सेप्टमध्ये ओपनिंगच्या असल्यामुळे घेणार नाही. नेक्स्ट बिल्डिंग 4,50,000. ॲसेटला मांडा बिल्डिंग 4,50,000. फर्निचर 72,000. फर्निचर 72,000 ॲडजस्टमेंट आहे म्हणून इनर कॉलमला लिहिलेली आहे अमाऊंट. नेक्स्ट लायब्ररी बुक 45,000. लायब्ररी बुक 45,000 इनर कॉलमला लिहिलेले आहे, त्याच्यावरतीही आपल्याला ॲडजस्टमेंट करायचे आहेत. कम्प्युटर लॅबोरेटरी 60,000. कम्प्युटर लॅबोरेटरी 60,000. आता रिसिट अँड पेमेंट साईड बघूया. रिसिट साईडला फर्स्ट अमाऊंट काय दिसते? टू बॅलन्स ब्रॉट डाऊन कॅश इन हँड 6,000, कॅश ॲट बँक 10,000. ओपनिंगचा आहे म्हणून घेणार नाही. नेक्स्ट टू ट्युशन फीज 90,000. रिसिट साईडला आहे म्हणून इन्कमला जाणार आहे. बाय ट्युशन फीज 90,000. नेक्स्ट टू टर्म फीज 3,000. बाय टर्म फीज 3,000. To admission fees 12,000. By admission fees 12,000. Next आहे to donation 61,000. ॲडजस्टमेंट आहे म्हणून काय करणार आहे? इनर कॉलमला अमाऊंट मांडणार आहे. बाय डोनेशन 61,000. नेक्स्ट टू इंटरेस्ट रिसिव्ड 2,000. बाय इंटरेस्ट रिसिव्ड 2,000. नेक्स्ट आहे टू गव्हर्नमेंट ग्रँट रेव्हेन्यू 1,20,000. बाय गव्हर्नमेंट ग्रँट रेव्हेन्यू 1,20,000. टू सन्ड्री रिसिप्ट्स 11,000. बाय सन्ड्री रिसिप्ट्स 11,000. आता आपण पेमेंट साईड बघूया. बाय सॅलरी 90,000. ॲडजस्टमेंट आहे, इनर कॉलमला अमाऊंट लिहावी लागेल. टू सॅलरी 90,000. बाय लायब्ररी बुक 14,000. परचेस झालेला आहे म्हणून काय करणार आहे? लायब्ररी बुकमध्ये ॲड करणार आहोत बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. ॲड परचेस ड्युरिंग द इयर 14,000. 45,000 प्लस 14,000 अमाऊंट किती मिळते आपल्याला? 59,000. त्याच्यावरती डेप्रिसिएशन आहे म्हणून ती इनर कॉलमलाच अमाऊंट मांडलेली आहे. नेक्स्ट आहे बाय ऑफिस रेंट 10,000. एक्सपेंडिचरला मांडा टू ऑफिस रेंट 10,000. बाय प्रिंटिंग अँड स्टेशनरी 22,000. टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी 22,000. नेक्स्ट बाय सन्ड्री एक्सपेन्सेस 12,000. टू सन्ड्री एक्सपेन्सेस 12,000. By insurance 10,200. To insurance 10,200. By sport expenses 8,000. To sport expenses 8,000. By annual gathering expenses 9,000. To annual gathering expenses 9,000. बाय फर्निचर 50,000. फर्निचर परचेस झालेला आहे म्हणून फर्निचरमध्ये ॲड करणार आहोत. ॲड परचेस ड्युरिंग द इयर 50,000. 72,000 प्लस 50,000 1,22,000. डेप्रिसिएशन असल्यामुळे ती अमाऊंट इनर कॉलमलाच आपण मांडलेली आहे.
नेक्स्ट बाय रिपेअर 15,000, टू रिपेअर 15,000. आणि लास्ट बघा बाय बॅलन्स कॅरीड डाऊन कॅश इन हँड 4,800, कॅश ॲट बँक 70,000. आपल्या बॅलन्स शीटला ॲसेटला मांडून टाका. कॅश इन हँड 4,800, कॅश ॲट बँक 70,000. अशा पद्धतीने आपण सर्व अमाऊंट ट्रान्सफर करून घेतलेल्या आहेत. आता ॲडजस्टमेंट बघूया. फर्स्टली आउटस्टँडिंग सॅलरी ऑफ ₹9,000. सॅलरीमध्ये काय करणार आहोत? ॲड आउटस्टँडिंग 9,000. 90,000 प्लस 9,000 आउटरला किती मिळतील आपल्याला? 99,000. त्याचा दुसरा इफेक्ट लॅबिलिटीला आउटस्टँडिंग सॅलरी 9,000. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आउटस्टँडिंग ट्युशन फीज 15,000. ट्युशन फी किती कुठे दिसते? इन्कमला आहे, आउटस्टँडिंग आहे म्हणून ॲड करा. ॲड आउटस्टँडिंग 15,000. 90,000 प्लस 15,000 आउटरला किती येतील तुम्हाला? 1,05,000. त्याचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या कुठे जाणार आहे? तर ॲसेटला आउटस्टँडिंग ट्युशन फीज 15,000. नेक्स्ट ॲडजस्टमेंट डेप्रिसिएशन लायब्ररी बुक बाय 9,000. डेप्रिसिएशन लायब्ररी बुकमधून काय करणार आहोत? लेस करणार आहोत. लेस डेप्रिसिएशन 9,000. त्याचा दुसरा इफेक्ट कुठे जातो? तर त्याचा दुसरा इफेक्ट इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या एक्सपेंडिचरमध्ये जाणार आहे. टू डेप्रिसिएशन ऑन लायब्ररी बुक्स 9,000. नेक्स्ट फर्निचर बाय 10,000. फर्निचरमधून लेस करा. लेस डेप्रिसिएशन 10,000. आपल्याला फर्निचर किती दिसते वरती? 1,22,000 मायनस 10,000 आउटरला किती येणार आहे? 1,12,000. त्याचा दुसरा इफेक्ट एक्सपेंडिचरला जाणार आहे. फर्निचर 10,000. अशा पद्धतीने डेप्रिसिएशनचे 9,000 प्लस 10,000 आउटरला आपण अमाऊंट किती घेतली आहे? 19,000. अजून एक आपली ॲडजस्टमेंट राहिलेली आहे. कोणती आहे बघा? टू डोनेशन कॅपिटलाइज झालेला आहे. डोनेशन आपल्याला कुठे दिसत आहे? तर इन्कमला दिसत आहे. बाय डोनेशन 61,000. मग लेस करा. लेस कॅपिटलायझर 61,000 आउटरला अमाऊंट आपल्याला 0 दिसणार आहे. त्याचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटला जाणार आहे. कॅपिटल फंडमध्ये ॲड डोनेशन कॅपिटलाइज्ड 61,000 म्हणजे तुम्हाला टोटली अमाऊंट किती मिळणार आहे? 7,04,000. आता आपण एक्झाम्पल टॅली करूयात. पहिल्यांदा आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बघूयात. त्याच्यामध्ये एक्सपेंडिचरच्या अमाऊंटच्या बेरीज जास्त दिसते की इन्कमच्या? तर आपल्याला त्या इन्कम साईडच्या अमाऊंटची बेरीज जास्त दिसत आहे म्हणून करूयात. टोटली आपल्याला बेरीज किती मिळते? 2,53,000 म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे? सरप्लस. सरप्लस मीन्स एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर्स. सरप्लस आपल्याला किती मिळतोय? 2 सरप्लस 48,800. हा सरप्लस आपण काय करत असतो? आपल्या बॅलन्स शीटच्या कॅपिटल फंडमध्ये ॲड करत असतो. कॅपिटल फंडमध्ये ॲड करा. ॲड सरप्लस 48,800. आपल्याला कॅपिटल फंडच्या अमाऊंटवरती किती दिसते? 7,04,000. ॲड 48,800 आउटरला अमाऊंट किती मिळणार आहे? 7,52,800. आणि आपण आता आपली बॅलन्स शीट टॅली करणार आहोत. मग बॅलन्स शीटची अमाऊंट टॅली करताना लायबिलिटीची अमाऊंट्स आणि ॲसेटच्या अमाऊंट आपल्या एकसारख्या येणार आहेत. मग टोटल आपल्याला मिळते आहे 7,61,800. धन्यवाद.